महाराष्ट्र राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, दारव्हा, नेर या मतदारसंघाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले असून त्यामध्ये दिग्रस मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय राठोड तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माणिकराव ठाकरे हे दोन उमेदवार उभे असून आर्थिकदृष्ट्या तलबय असल्याने ही लढाई चुरशीची होणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे हे भाषणातून असे बोलतात की गेल्या 20 वर्षात संजय राठोड यांनी विकासाची कुठलीही कामे केली नाही। मतदारसंघात शाळा कॉलेज आणली नाही। शाळा कॉलेज आणली असती तर सुरक्षित बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध झाला असता। यावर असे सांगता येईल की संजय राठोड यांनी 20 वर्षात दिग्रस मतदारसंघात सातत्याने बहुआयामी सर्वसमावेशक विकास केला आहे। मतदारसंघातील जनतेला आपल्या कुटुंबातील व्यक्ती समजून त्यांच्या प्रत्येक समस्यांचे समाधान केले आहे। दिग्रस मतदारसंघातील नेर तालुक्यात तहसील कार्यालय, प्रशासकीय इमारत, पंचायत समिती, कलावंतांसाठी नाट्यगृह, भाजी संकुल, आधुनिक ग्रंथालय, अभ्यासिका, दिव्यांगांना निशुल्क उत्कृष्ट कंपनीचे अवयव, दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन, आरोग्य शिबिरातील रुग्णांना सावंगी मेघी येथे नेऊन वेगवेगळ्या शस्त्रक्रिया, MPSC, UPSC परीक्षा मार्गदर्शन, मोफत पुस्तके, टक्के घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना भेट वस्तू घेऊन त्यांचा सत्कार, क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेद्वारे महिलांना सक्षमीकरण असे अनेक लोक कल्याणकारी उन्नत विकासाची दिशा देणाऱ्या कार्यांमुळे संजय राठोड यांच्या पाठीशी दिग्रस मतदारसंघातील मतदार राजा संजय राठोड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने मतदाराच्या आशीर्वादाने संजय राठोड यांचा विजय निश्चितच होईल, तीळ मात्र शंका नाही। संजय राठोड यांच्या कार्यकर्तृत्वाला या मतदारसंघात कोणत्याही विरोधी पक्ष नेत्याने नेतृत्व नाही, असे अपराजित सक्षम नेतृत्व फक्त संजय राठोड यांच्यातच आहे। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।